विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वीचं 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक या धड्याचं आज मी तुम्हाला मराठीत लाईन टू लाईन भाषांतर सांगणार आहे. ज्या मुलानं बँक बुडवली असं धड्याचं टायटल आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, ही अफवा आहे, र्युमर आहे. काय होतं, बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीची सत्यता न पाहता, खरं काय आहे ते न बघता लोक सगळ्या बातम्या इकडच्या तिकडं पसरवतात, त्याला मसाला लावून वाढून सांगतात, त्यात बदल करतात आणि मग ती अफवा बनते. ॲक्च्युअली या धड्यामध्ये ही अफवा आहे. पीपल नगर बँक, जिचा मालक सेठ गोविंदराम होता, ती बँक बुडालेली नाही, ती कोलॅप्स झालेली नाही. परंतु एक जण दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला कसा सांगत चालतो आणि त्याच्यामुळं त्याचं रूपांतर कसं अफवेत होतं हे आपल्याला धड्यात पाहायचं आहे. मी लाईन टू लाईन भाषांतर सांगतो. नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक ओन बाय सेठ गोविंदराम. पीपल नगर ही जी सेठ गोविंदराम यांच्या मालकीची बँक आहे, तिच्या पायऱ्या जेव्हा नथूनं झाडल्या तेव्हा त्याने स्वतःशी कुरकुर केली, स्वतःची स्वतःकडे तक्रार केली. तो काय करायचा, एक छोटासा झाडू अतिशय घाईघाईनं आणि निष्काळजीपणे त्या पायऱ्या झाडण्यासाठी तो वापरत असे आणि जी धूळ उडायची ती पायऱ्यावरची, ती हवेत वर पसरायची आणि पुन्हा त्याच ठिकाणी स्थिरावली जायची. दुसरं वाक्य असं आहे जे मी सांगितलं ते, ही यूज द स्मॉल ब्रूम हरीडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. असं ढगासारखी धूळवर पसरायची आणि पुन्हा त्याच पायऱ्यावर येऊन स्थिर व्हायची. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन, सीताराम द वॉशरमन सन पास्ड बाय. आता नथू जसा आपली ती सुपली आदळत होता, कशावर, कचरा कुंडीवर, रागानं. त्यावेळेला जवळून नथू, एका धोब्याचा मुलगा त्याच्या जवळून गेला, त्याला पास झाला. दोघातलं संभाषण. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आता तो दररोज आपले कपडे द्यायला जायचा, इस्त्री केलेले. ही हॅड ए बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोज बॅलन्स्ड ऑन हिज हेड. त्याने आपल्या डोक्यावर गाठोडं घेतलं होतं, आत्ताच इस्त्री केलेल्या कपड्यांचं, आणि आता तो नथू जवळून चालला. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. त्याने नथूला आवाज देऊन सांगितलं, अशी धूळ उडवू नकोस. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रेफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज ए मंथ. का रे बाबा, तू अजून चिडलेला आहेस का? त्यांनी तुझा 2 रुपये पगार वाढवायला अजूनही नकार दिलेला आहे, म्हणून तू चिडलेला आहेस का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन्ड द स्वीपर बॉय. त्या झाडूवाल्या मुलाने तक्रार केली. काय म्हणाला तो? मला त्याबद्दल बोलायची इच्छाच नाही. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला अजून माझा नेहमीचा पगारच मिळालेला नाही. अँड दिस इज द 28th ऑफ द मंथ. आणि महिन्याची 28वी तारीख आहे. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप ए पुअर मॅन सॅलरी. एका गरीबाचा पगार बँक थकविल, याच्यावर कोण विश्वास ठेवील? ॲज सून ॲज आय गेट माय मनी, मला माझे पैसे मिळाल्याबरोबर आय ॲम ऑफ, आय विल गो, मी इथून जाणार आहे. नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस. या ठिकाणी पुढच्या आठवड्यात मी काम करणार नाही. अँड नथू बँगड द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि त्याने काय केलं, आपली ती सुपली त्या कचरा कुंडीवर बऱ्याच वेळा आदळली. जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट. कशा करता?
आपला मुद्दा ठसवून सांगण्यासाठी अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स आणि आपला निर्धार व्यक्त करण्यासाठी की आता ही बँक सोडायची. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. ठीक आहे, तुला माझ्या शुभेच्छा. अँड ही लुकड आउट फॉर आय विल कीप ए लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू. मी तुला शोभणारं कामाच्या शोधात राहणार आहे. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आणि तो अनवनी पायानं रस्त्यांवर निघाला. द बिग बंडल ऑफ क्लोज हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. आणि त्याच्या डोक्यावर ते गाठोडं की ज्याच्यामुळं त्याचं डोकंही झाकलं गेलं होतं, खांदेही झाकले गेले होते. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. त्याने चौथ्या घराला भेट दिली. त्या ठिकाणी सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ ए स्वीपर. त्याच्या कानावर काय पडलं? चौथ्या घरी तो कपडे वाटत गेला. तिथली महिला असं सांगत होती की त्यांना एका झाडूवाल्याची गरज होती. आणि हे शब्द सीतारामच्या कानावर पडले. टाईंग हिज बंडल टुगेदर. आपलं गाठोडं एकत्र बांधत ही सेड, तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय, ही इज लुकिंग फॉर वर्क. मला असा एक झाडूवाला मुलगा आहे की जो कामाच्या शोधात आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. पुढच्याच महिन्यापासून तो सुरुवात करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव. सध्या तो बँकेत काम करतो. बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे. पण ते त्याला त्याचा पगार देत नाही. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि त्याला हे काम सोडायचं आहे, बँक सोडायची आहे. इज दॅट सो? सेड मिसेस श्रीवास्तवा. श्रीमती श्रीवास्तवा म्हणाल्या, असं आहे का? वेल, ठीक आहे. टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. उद्या त्याला माझ्याकडे येऊन मला भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ ए कस्टमर अँड हिज फ्रेंड. आता सीतारामला आनंद झाला, कारण तो दोघांना मदत करणार होता. कोणाला? नथूला पण आणि त्या श्रीवास्तवा बाईंना पण. वायस्टेड हिज बॅग. त्यानं आपलं जे ओझं होतं ना, जरा असं वर उचललं ती पिशवी. ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. ते गाठोडं ती पिशवी जरा वर उचलली आणि आपल्या मार्गाने निघून गेला. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. यांना काही बाजारहाट करायचा होता. सी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. छोट्या बाळाची काळजी घ्यायची सूचना त्यांनी आयाला दिली. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि दुपारच्या भोजनाला उशीर करायचा नाही असं स्वयंपाकीन बाईला सांगितलं. देन सी सेट आउट फॉर पीपल नगर मार्केट. निघाल्या पीपल नगर मार्केटकडे. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. नेहमीचा कपड्याचा बाजार करायला, नेहमीचा त्यांची ती सवय होती, त्या बाजार करायला पीपल मार्केटकडे निघून गेल्या. ए लार्ज सेडी टॅमरन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. आता त्या बाजाराच्या एका कोपऱ्यामध्ये चिंचेचं झाड वाढलेलं होतं. अँड इट वॉज हिअर. आणि इथंच दॅट मिसेस श्रीवास्तवा फाऊंड हर फ्रेंड मिसेस भूषण. त्यांना आढळल्या त्यांची मैत्रीण, त्यांचं नाव श्रीमती भूषण. शेल्टरिंग फ्रॉम द हीट. उष्णतेपासून, उन्हापासून स्वतःचा बचाव करताना, आश्रय घेताना चिंचेच्या झाडाखाली आढळल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ ए लार्ज हँडकर्चिप. मोठ्या रुमालानं स्वतःला वारा घालवत होत्या. फॅनिंग म्हणजे वारा घालत होत्या. सी कंप्लेन्ड ऑफ द समर. उन्हाळ्याबद्दल त्यांनी तक्रार केली. विच सी ॲफर्म्ड. की ज्यांची खात्री पटली. वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. हा उन्हाळा सर्वात कडक होता
पीपल नगरच्या इतिहासातला असं उद्गार काढले त्यांनी. सी देन शोड मिसेस श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ क्लॉथ. नंतर त्यांनी कापडाचा नमुना दाखवला की जो त्या खरेदी करणार होत्या. शी वॉज गोइंग टू बाय. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. 5 मिनटं त्यांनी चर्चा केली, त्याचा रंग, त्याचं नक्षीकाम, त्याचं डिझाईन, त्याच्यावर 5 मिनटं चर्चा. हॅव्हिंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक, या विषयाचा कंटाळा आल्यावर मिसेस श्रीवास्तवा सेड, श्रीमती श्रीवास्तवा म्हणाल्या. काय म्हणाल्या? डू यू नो माय डिअर, अहो तुम्हाला माहिती आहे का, दॅट सेठ गोविंद राम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. आपल्या कर्मचाऱ्यांना ही बँक सेठ गोविंद रामची पगार सुद्धा देऊ शकत नाही. ओनली धिस मॉर्निंग, आजच सकाळी, आय हर्ड ए कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आज सकाळीच मी तक्रार त्यांच्या झाडूवाल्यांकडून ऐकली. हू हॅजंट रिसिव्ड धिस हिज वेजेस फॉर ओव्हर ए मंथ. त्याला महिन्याचा पगार सुद्धा मिळालेला नाही. शॉकिंग रिमार्क्ड मिसेस भूषण. असं ऐकल्यावर त्या श्रीमती भूषण म्हणाल्या, धक्कादायक आहे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन बॅड वे. जर ते झाडूवाल्यालाच पगार देऊ शकत नाही तर त्यांची कंडिशन वाईट असली पाहिजे, बँकेची स्थिती वाईट असली पाहिजे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. मग इतरांना सुद्धा पगार मिळत नसेल. बघा भूषणबाईंनी काय अंदाज बांधला, त्यांना खरी परिस्थिती काय हे माहितीच नाही. सी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा ॲट द टॅमरिन ट्री. चिंचेच्या झाडाजवळ श्रीमती श्रीवास्तवबाईला सोडून दिलं. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. पतीच्या शोधार्थ निघून गेल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. की जे कमल किशोरच्या फोटोग्राफीच्या दुकानासमोर बसलेले होते, टॉकिंग विथ द ओनर, त्या मालकाशी गप्पा मारत. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. मोठ्याने ओरडल्या, इथं आहात का तुम्ही? आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर. तासाभरापासून मी तुम्हाला शोधते आहे. व्हेअर डिड यू डिसअपिअर. तुम्ही कुठं गायब झालता? नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. कुठंच नाही ग, श्रीयुत भूषणांनी उत्तर दिलं. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप. तू जर एकाच दुकानात जर स्थिर राहिली असती ना, आय माईट हॅव फाउंड यू. मी तुला शोधून काढू शकलो असतो. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक ए बी इन ए फ्लॉवर गार्डन. पण तू मात्र बागेतल्या मधमाशीसारखी या दुकानातून त्या दुकानात जातेस. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. तक्रार करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. खूप उकाडा होतोय. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पीपल नगर. पीपल नगरमध्ये काय चाललंय मलाच काही कळत नाही. इवन द बँक इज अबाउट टू गो बँकक्रप्ट. बँकेचं सुद्धा दिवाळं निघालंय. पहा बरं भूषणबाई कशा याला कारणीभूत आहेत ते तुम्ही बघा. अफवा पसरायला. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. कमल किशोरने प्रश्न विचारला, काय बोलता? सिटिंग अप सडनली. पण तो असा सरळ उभा राहत म्हणला, काय 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 बोललात तुम्ही? विच बँक. कोणती बँक? वाय द पीपल नगर बँक ऑफकोर्स. का बरं? अर्थातच पीपल नगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. मी ऐकलंय कर्मचाऱ्याचा पगारच त्यांनी थांबवला. आता असं घडलंच नव्हतं. नीट ऐकून घ्या. बाकीचे असं कुठं आलं बरं? बाकीच्या कर्मचाऱ्यांचा पगार चालू होता. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट हिअर किंवा देअर मिस्टर किशोर. मिस्टर किशोर मला असं सांगू नका की तुमचं खातं आहे तिथं त्या बँकेचं निघालं आहे दिवाळा. नो बट माय नेबर हॅज. माझं नाही पण माझ्या मित्राचं आहे ना. ही एक्सक्लेम. त्यांच्या तोंडून उद्गार पडले. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर.
नेक्स्ट डोअर. आणि अर्धच पार्टिशन होतं आणि पलीकडं दुकान होतं न्हाव्याचं. त्याला त्यांनी हाक मारली, आवाज दिला आणि काय सांगितलं, दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट. त्याचं नाव होतं दीपचंद बार्बरचं. आणि त्याला विचारलं, हॅव यू हर्ड द लेटेस्ट. अरे, ताजी बातमी ऐकलीस का? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपल नगर बँकेचं दिवाळं निघणार आहे. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तू तुझे पैसे लवकर काढून घेतलेले बरे, शक्य होईल तेवढ्या लवकर. दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जंटलमन. अरे तो दीपचंद नावी जो एका वयस्कर माणसाचे केस कापत होता. हू वॉज सो स्टार्टल, तो इतका दचकला, दॅट हीज हँड शुक अँड ही निक हीज कस्टमर्स राईट इयर. त्याचा हातच थरथरला आणि त्याच्यामुळे त्याच्या ग्राहकाच्या उजव्या कानाला कापलं. निकड म्हणजे जखम झाली. द कस्टमर यल, तो मोठ्याने बोंबलला. विथ पेन अँड डिस्ट्रेस, वेदना झाल्या, मोठ्याने बोंबलला. बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द आवफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. एक तर कापलं आणि दुसरी एक भयंकर बातमी. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनसेवन. त्याची एक बाजू तशीच राहिली, दाढी करायची, केस कापायचे, मान इकडची बाजू. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर. तो पलीकडं पळाला रस्त्याच्या जनरल मर्चंटच्या दुकानावर. वेअर देअर वॉज ए टेलिफोन, जिथं टेलिफोन होता. ही डायल्ड सेठ गोविंद राम्स नंबर फिरवला सेठ गोविंद रामचा. द सेठ वॉज नॉट ॲट होम, सेठ घरी नव्हते. वेअर वॉज ही देन, मग ते होते कुठं? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर, ते काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते. ओ वॉज दॅट सो, अच्छा असं आहे तर. द एल्डरली जंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट, त्याच्यावर काही विश्वास बसलाच नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. पुन्हा घाईनं दुकानात आला, न्हाव्याकडं दीपचंदकडं. त्याला काय म्हणाला, द बर्ड हॅज फ्लोन, पक्षी उडून गेला आहे. सेठ गोविंद राम हॅज लेफ्ट टाउन, डेफिनेटली, त्याने शहर सोडून दिलंय निश्चितपणे. इट मीन्स ए कोलॅप्स, म्हणजेच बँकेचं दिवाळं निघालं. अँड देन ही डॅशड आउट ऑफ द शॉप, तडक दुकानातून बाहेर पडला. मेकिंग ए बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक, तडक ऑफिसकडे गेला चेकबुक आणण्यासाठी. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. ही बातमी बाजारातनं वणव्यासारखी पसरली. वणवा जसा जंगलामध्ये लागतो त्याला फॉरेस्ट फायर म्हणतात, बरोबर. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, त्या जनरल मर्चंटकडून दुकानात गेली. सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स, सगळ्या ग्राहकात पसरली. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स, तिथून सर्व दिशाला गेली. टू द बीटल सेलर, पानवाला. द टेलर म्हणजे शिंपी. द फ्री वेंडॉर, फेरीवाला. द ज्वेलर, सराफ. द बेगर, भिकारी. सिटिंग ऑन द पेवमेंट, पार रस्त्यावर बसणाऱ्या गणपत नावाच्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ओल्ड गणपत द बेगर हॅड ए क्रूक लेग, म्हातारा गणपत ज्याचा एक पाय वाकडा होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स, बऱ्याच वर्षापासून तो जागा धरून बसला होता फुटपाथवर. कॉलिंग फॉर आर्म्स, भिक्षा मागायचा. इन द इव्हिनिंग समवन वूड कम विथ ए बॅरो अँड टेक हिम अवे, संध्याकाळी कोणतरी गाडी घेऊन यायचं आणि त्याला घेऊन जायचं. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक, चालणं त्याला कधीच माहीत नव्हतं. बट नाव, पण आता, ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. बँकेचं दिवाळं निघालं हे ऐकून गणपतने प्रत्येकाला आश्चर्यचकित केले. कसे? लिपिंग टू हिज फीट,
अहो तो पळतच सुटला पायावर अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. अतिशय वेगात, व्हेरी फास्ट ही स्टार्टेड रनिंग टुवर्ड्स द पीपल नगर बँक. त्या बँकेकडेच पळत सुटला तो. इट सून बिकेम नोन, सर्वांना नंतर कळालं दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेविंग्ज. त्याचे 1000 रुपये बचत खात्यात होते. गणपत द बेगर हॅड 1000 रुपीज इन इज सेविंग्ज अकाउंट. त्याच्या बचत खात्यात 1000 रुपये. प्रत्येकाला माहीत झालं. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. कोपऱ्यात कॉर्नरवर लोक चर्चा करीत उभी राहिले. पीपल नगर सेल्डम हॅड क्रायसिस. असं संकट खचितच चालतं पीपल नगरवर. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स. कधी पूर नाही आला. अर्थक्वेक्स ऑर ड्रॉट. कधी भूकंप नाही झाला. कधी दुष्काळ नाही पडला. अँड इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक. आणि अचानक या बँकेचं निघालेलं दिवाळं सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग. प्रत्येकाला बोलायला भाग पाडलं, अंदाज करायला भाग पाडलं. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी. आणि सैरा भैरा पळायला लावलं. वेडे झाले लोक. अचूक बातमी कळाल्यावर बँकेचं दिवाळं निघालं. सम बोस्टेड ऑफ देअर फार सायटेडनेस. काहींनी आपल्या दूरदृष्टीबद्दल बढाया मारल्या. कशा? कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स. वा, आम्ही नशीबवान आहोत. आम्ही त्या स्वतःचंच अभिनंदन. ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. आम्ही आधीच पैसे काढून घेतले अशा बढाया मारायला लागले. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. काही म्हणले आम्ही पैसेच ठेवलेले नाही. अदर्स स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. बाकीचे लोक अंदाज करत बसले, तर्क करत बसले कशामुळे या बँकेचं दिवाळं निघालं असेल. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्ज इन बाय सेठ गोविंदराम. गोविंदरामनं नक्की पैशाची उधळपट्टी केली. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. आता बघा बरं का, 4 जणांचे 4 तर्क काय आहेत. शेठ राज्य सोडून पळून गेले, सेड 1. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनदर. दुसरा म्हणतो देश सोडून गेले. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, सेड ए थर्ड. तिसरा म्हणतो ते पीपल नगरमध्येच लपलेले. ही हॅड हँगड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री, सेड द फोर्थ. चौथा म्हणतो अरे चिंचेच्या झाडाला फाशी घेतली. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि सकाळीच स्वीपर बॉयला म्हणजे झाडूवाल्या मुलाला ते पाहायला मिळालं त्याचं प्रेत. बाय नून, दुपारी, द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. दुपारी सगळी कॅश संपली होती. अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेमा. आता हे मॅनेजरसमोर, वैतागलेल्या मॅनेजरसमोर मोठी पंचायत उभी राहिली. इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनादर बँक सम 30 miles डिस्टंट. आता इमर्जन्सी कॅश म्हणजे तातडीने पैसा आणता आला असता, पण किती मैलावरून? थेट 30 मैलावरून. इतकं अंतर होतं. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्युएड द क्राऊड टू वेट अंटिल देन. मॅनेजरला खात्रीच नव्हती की आपण एवढ्या लोकांचं मन वळवू शकू. अवघड काम होतं त्याच्यासमोर. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम. दुसरा मार्गही नाही काही त्याच्याशी संपर्क करायचा. ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. तो काश्मीरमध्ये होता हाऊसबोटमध्ये. त्याच्याशी संपर्क करता येत नव्हता. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोविंग डे. जे पैसे घ्यायला आले ते काउंटरवर त्यांना सांगितलं तुम्ही परत जा आणि उद्या पैसे घ्यायला या. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. लोकांना हे नाही आवडलं. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग. पायऱ्यावर उभे राहिले ओरडत सगळे लोक. काय? गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आम्हाला आमचे पैसे द्या नाही तर आम्ही आत शिरू, तोडफोड करू. अँड फेच द सेठ. सेठला घेऊन या. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहिती आहे सेफ डिपॉझिटमध्ये सुरक्षित जे असतं ना दागिने ठेवायचं त्याच्यात तो लपलेला आहे. मिस्चिफ मेकर्स हू डिड नॉट हॅव पैसा इन द बँक. आता काही खोडसाळ जे होते ना
ज्यांचा एक पैसा नव्हता बँकेत, जॉईन द क्राऊड, गर्दी सामील झाले, अँड ॲग्रिवेटेड देअर मूड, आणि त्यांचा राग त्यांनी भलता वाढवला, त्याच्यात भर घातली. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. दारावर उभा राहिला मॅनेजर आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ही डिक्लेअर्ड, काय जाहीर केलं, दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. बँकेकडे भरपूर पैसा आहे, बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. पण तातडीचं साधन नाही काही पैसे आणायचं दुसऱ्या बँकेतून. ही अर्ज्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. त्याने गर्दीला विनंती केली, लोकांना विनंती केली, आता तुम्ही घरी जा, उद्या परत या. वी वॉन्ट इट नाव, चांटेड सम ऑफ द क्राऊड. आम्हाला आत्ताच पाहिजे, गर्दीतले काही ओरडले. नाव नाव नाव, आत्ता आत्ता आणि आताच. अँड ए ब्रिक हर्ल्ड थ्रू द एअर अँड क्रॅशड थ्रू द प्लेट ग्लास विंडो. एक वीट अशी भिरकावली कोणीतरी, आणि ते जी खिडकी होती काचेची, तिची काच फुटली. ऑफ द पीपल नगर बँक, काचेची खिडकी फुटली. अँड ए ब्रिक, ते झालं. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. आला दुसऱ्या दिवशी परत पायऱ्या झाडायला, बँक झाडायला. कोण? नथू. ही सॉ द रेफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास. त्याने ते सगळा कचरा, ती तुटलेली खिडकी, सगळे दगडं इकडं तिकडं अस्ताव्यस्त पडलेले पाहिले. रेझिंग हिज हँड्स, आता त्वेषाने हात वर करत, इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड. किळसवाण्या स्वरात तो काय ओरडला? हुलिगन्स, गुंड कुठले, सन्स ऑफ डॉंकीज, गाढवांची अवलाद. ॲज दो इट इज नॉट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. पगार तर द्यायला उशीर झालाच, पण माझं काम वाढून ठेवलं. ही स्मट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रेफ्यूज. त्याने तो सगळा कचरा आपल्या झाडूनं इकडं केला, अस्ताव्यस्त. तो चिडलेला आहे. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमन्स बॉय. आला ना तो तिथं आणि त्याला नमस्कार केला. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, सायकलवरून उतरत. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. ए भाऊ, पुढच्या 1 तारखेपासून तू नवीन काम करायला तयार आहेस का? यू विल हॅव टू, आय सपोज. मला वाटतं तुला करायलाच हवं. नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस, म्हणजे द बँक इज कोलॅप्स. अरे ते सीतारामनी भेस सांगितलं की ती बँक आता दिवाळ निघणार आहे, तुला ते काम स्वीकारावं लागेल. म्हणजे शेवटचं ते नथूला बातमी देणारा आहे की तिचं दिवाळ निघणार आहे. ॲक्च्युअली असं काही नव्हतं. हाऊ इज दॅट, कसं काय ते? सेड नथू. हॅवंट यू हर्ड वेल, यू हॅड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. अरे तू ऐकलं नाही का? मॅनेजर म्हणत होता उद्या येणारे निम्मे अर्धे लोक आपल्या पैशाचा दावा करायला. अँड ही वेव्ड चिअरफुली. ही डिड नॉट हॅव ए बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज बायसिकल. असा हातवारे करत, आपलं काही खातं नाही बाबा पीपल नगर बँकेत, तो निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. पुन्हा पायऱ्या झाडायला गेला. मटरिंग टू हिमसेल्फ, स्वतःशी पुटपुटत. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, जेव्हा त्याने काम संपवलं होतं, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप, वरच्या पायरीवर बसला. टू अवेट द अरायव्हल ऑफ द मॅनेजर. कोणाची वाट पाहत? मॅनेजरची. ही वॉज डिटर्मिन टू गेट हिज पे. त्याने आपला पगार मिळवण्याचा निश्चय केला होता. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. हे वाक्य परत आलेलं आहे. कोणाचा विश्वास बसेल का बँक बुडाली? ही सेड टू हिमसेल्फ. न तू स्वतःशीच म्हणाला. अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आणि असा विचारपूर्वक दूर पाहत बसला. कोण विश्वास ठेवील का बँक बुडाली? आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. मला नवल वाटतं हे कसं काय घडलं असू शकेल. आणि इथं ही स्टोरी संपली.